हेपेटायटिस ए लेक्चर 4 पार्ट 4 स्टेप 1 इंट्रोडक्शन ट्रीटमेंट उपचार. याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन आणि ट्रीटमेंट उपचार पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण हेपेटायटिस ए सिरीजच्या अंतिम भागामध्ये प्रवेश करत आहोत. मागील 3 भागांमध्ये आपण शिकलो हेपेटायटिस ए म्हणजे काय, हेपेटायटिस ए व्हायरस शरीरात कसा प्रवेश करतो, पॅथोजन्सिस, साइन अँड सिम्पटम्स, डायग्नोसिस, लॅबोरेटरी टेस्ट. आज आपण जाणून घेणार आहोत हेपेटायटिस एचा उपचार, रुग्णाने कोणती काळजी घ्यावी, योग्य आहार, प्रतिबंधक उपाय, हेपेटायटिस ए वॅक्सिन, कॉम्प्लिकेशन, MPWची भूमिका. म्हणून हा शेवटचा भाग पूर्ण नक्की पहा. हेपेटायटिस एचा उपचार म्हणजे ट्रीटमेंट. मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हेपेटायटिस ए साठी व्हायरसला थेट नष्ट करणारे विशिष्ट औषध, स्पेसिफिक अँटीव्हायरल ड्रग उपलब्ध नाहीत. म्हणून या आजाराचे उपचार प्रामुख्याने सपोर्टिव्ह ट्रीटमेंटवर आधारित असते. याचा अर्थ रुग्णाची लक्षणे कमी करणे, शरीराला विश्रांती देणे आणि यकृताला बरे होण्यासाठी वेळ देणे. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय? सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. पुरेशी विश्रांती म्हणजे ॲडिक्वेट रेस्ट. यकृताला सूज आलेली असल्यामुळे शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागू नये, म्हणून रुग्णाने पुरेशी विश्रांती करावी. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती व्हायरसवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवते. आता पुरेसे द्रव पदार्थ म्हणजे ॲक्युडेटेड फ्लुइड्स. रुग्णाने भरपूर पाणी प्यावे. याशिवाय ORS, गरजेनुसार नारळ पाणी, लिंबू पाणी, सूप यासारखे द्रव पदार्थ घेऊ शकतो. जर उलट्या जास्त होत असतील तर किंवा निर्जलीकरण डिहायड्रेशन झाले असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला IV फ्लुइड्स द्यावे लागू शकतात. ताप आणि वेदना कमी करणे. जर रुग्णाला ताप असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल योग्य प्रमाणात दिले जाऊ शकते. महत्त्वाची सूचना, यकृतावर परिणाम करणारी औषधे स्वतःहून घेऊ नयेत. कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. एक्झाम बुस्टर. हेपेटायटिस ए मध्ये अँटीबायोटिक्स नियमितपणे दिली जातात का? नाही, कारण हेपेटायटिस हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे. अँटीबायोटिक्स फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शनवर परिणाम करतात. रुग्णालयात दाखल कधी करावे? बहुतेक रुग्ण घरी उपचार घेऊन बरे होतात, परंतु खालील परिस्थितीतील रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असू शकते. सतत उलट्या होणे, तीव्र निर्जलीकरण, शुद्धीमध्ये बदल, गंभीर यकृत निकामी होण्याचे चिन्ह, डॉक्टरांना फ्ल्युमेंट हेपेटायटिसचा संशय असल्यास. स्क्रीन कीवर्ड्स: सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, रेस्ट, फ्लुइड्स, ORS, नो रूटीन अँटीबायोटिक्स, हॉस्पिटलायझेशन, सिव्हिअर केसेस. मेमरी ट्रिक्स: RFH, रेस्ट, फ्लुइड्स, हॉस्पिटल ऑनली इफ सर्व्हर. मित्रांनो, आता आपल्याला हेपेटायटिस एचा उपचार समजला, पण उपचार इतकंच महत्त्वाचा आणखी एक प्रश्न आहे. रुग्णाने काय खावे, कोणते पदार्थ टाळावेत, यकृत लवकर बरे होण्यासाठी योग्य आहार कोणता असावा, हे आपण पुढील स्टेपमध्ये सविस्तर पाहणार आहोत. आता स्टेप 2 मध्ये आपण डाईट, आहार आणि होम केअर, घरी घ्यावयाची काळजी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मागील स्टेपमध्ये आपण हेपेटायटिस एचा उपचार समजून घेतला. आता अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांचा एक सामान्य प्रश्न असतो, डॉक्टर आता काय खाऊ? दूध चालेल का? तेलकट पदार्थ खाऊ शकतो का? आज या सर्व प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे समजून घेऊया. हेपेटायटिस ए मध्ये योग्य आहार का महत्त्वाचा आहे? मित्रांनो, यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. तो अन्नाचे पचन, ऊर्जा साठवणे, प्रथिने तयार करणे आणि विषारी पदार्थ बाहेर काढणे अशी अनेक महत्त्वाची कार्ये करतो. जेव्हा हेपेटायटिस एमुळे यकृताला सूज येते तेव्हा त्याला बरे होण्यासाठी योग्य पोषणाची गरज असते. म्हणून योग्य आहार घेतल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. रुग्णाने कोणते अन्न खावे? हलका आणि सहज पचवणारा आहार. रुग्णाने पचायला सोपा आहार घ्यावा. उदाहरणार्थ मऊ भात, मूग डाळ खिचडी, डाळ, पोळी, उकडलेल्या भाज्या, इडली, उपमा. फळे: ताजी आणि स्वच्छ धुतलेली फळे खावीत. उदाहरण सफरचंद, केळी, पपई, डाळिंब, मोसंबी, संत्री. पुरेसे पाणी. दररोज पुरेशा प्रमाणात सुरक्षित पाणी प्यावे. याशिवाय नारळ पाणी, लिंबू पाणी, सूप, ताक स्वच्छ व ताजे हे देखील घेऊ शकतात. संतुलित आहार. रुग्णाने उपाशी राहू नये. दिवसातून थोड्या प्रमाणात अनेक वेळा जेवण घ्यावे. यामुळे यकृतावर अचानक ताण येत नाही. कोणते पदार्थ टाळावेत? मद्यपान, अल्कोहोल. हेपेटायटिस ए झालेल्या रुग्णाने पूर्णपणे मद्यपान टाळावे, कारण अल्कोहोलमुळे यकृतावर अतिरिक्त ताण येतो. तेलकट आणि तळलेले पदार्थ. उदाहरण समोसा, भजी, पुरी, पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड हे पदार्थ पचायला जड जातात. अस्वच्छ अन्न. रस्त्यावरचे उघडे अन्न, दूषित पाणी वापरून बनवलेले पदार्थ किंवा कालचे शिळे अन्न टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे स्वतःहून कोणते औषध घेऊ नये. काही औषधे यकृताला हानी पोहोचू शकतात. होम केअर, घरी घ्यायची काळजी.
रुग्णाने पुढील गोष्टींना काळजी घ्यावी: पुरेशी विश्रांती घ्यावी, सुरक्षित आणि उकळलेले पाणी प्यावे, शौचानंतर साबणाने हात धुवावेत, अन्न तयार करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, वैयक्तिक स्वच्छता राखावी, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत, फॉलोअपसाठी वेळेवर जावे. स्किन कीवर्ड्स म्हणजे लक्षात ठेवायचे वर्ड्स: सॉफ्ट डाईट, फ्रूट्स, फ्लुइड्स, नो अल्कोहोल, नो जंक फूड, हँड हायजीन. एक्झाम बुस्टर. हेपॅटायटिस ए मध्ये सर्वात महत्त्वाची आहारविषयक सूचना कोणती? संतुलित, हलका आणि सहज पचणारा आहार. रुग्णाने मद्यपान करावे का नाही? रुग्णाने उपाशी राहावे का नाही? मेमरी ट्रिक्स. सेफ फूड म्हणजे सॉफ्ट डाईट, अवॉइड अल्कोहोल, फ्रूट्स, इनफ फ्लुइड्स, फूड इज इक्वल टू फ्रेश, क्लीन अँड हायजीन फूड. मित्रांनो, उपचार आणि योग्य आहार जितके महत्त्वाचे आहेत तितकेच महत्त्वाचे म्हणजे हा आजार होऊ न देणे. म्हणून पुढील स्टेपमध्ये आपण शिकणार आहोत हेपॅटायटिस एची प्रतिबंधक उपाय म्हणजे प्रिव्हेन्शन, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरण म्हणजेच वॅक्सिनेशन याबद्दल सविस्तर माहिती. मित्रांनो, आता स्टेप 3मध्ये आपण प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध आणि वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. मित्रांनो, मागील स्टेपमध्ये आपण हेपॅटायटिस ए मधील उपचार आणि योग्य आहार समजून घेतला. पण सार्वजनिक आरोग्यामध्ये एक महत्त्वाचे तत्त्व आहे: रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होण्यापूर्वी प्रतिबंध करणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून आता आपण हेपॅटायटिस ए पासून बचाव करण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय करावेत हे समजून घेऊया. हेपॅटायटिस एचा प्रतिबंधक मुख्य तत्त्वे. हेपॅटायटिस ए हा फिको ओरल रूटने पसरणारा आजार आहे. म्हणून प्रतिबंधामुळे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विष्ठेतील विषाणू तोंडापर्यंत पोहोचू न देणे. यासाठी खालील उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. सुरक्षित पिण्याचे पाणी, सेफ ड्रिंकिंग वॉटर हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. नेहमी उकळलेले पाणी, क्लोरीनयुक्त सुरक्षित पाणी, स्वच्छ पाणी याचा वापर करावा. जर पाण्याचा शुद्धता संशयास्पद वाटत असेल तर पाणी उकळून प्यावे. हात स्वच्छ धुणे, हँड वॉशिंग. मित्रांनो, हेपॅटायटिस ए प्रतिबंधातील सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे साबणाने हात धुणे. हात नेहमी शौचानंतर, अन्न बसवण्यापूर्वी, जेवणापूर्वी, लहान मुलांना अन्न भरवण्यापूर्वी साबण आणि स्वच्छ पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवावे. सुरक्षित आणि स्वच्छ अन्न. नेहमी ताजं शिजवलेले अन्न खावेत. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवावेत. उघड्या अन्न खाऊ नये. दूषित बर्फ, आईस वापरू नये. योग्य स्वच्छता व्यवस्था म्हणजे सॅनिटेशन. उघड्यावर शौच करू नये. शौचालयाचा वापर करावा. सांडपाणी योग्य विल्हेवाट लावावी. परिसर स्वच्छ ठेवावा. हे उपाय केवळ हेपॅटायटिस ए नव्हे तर अनेक वॉटरबॉर्न डिसीज टाळण्यास मदत करतात. आरोग्य शिक्षण, हेल्थ एज्युकेशन. लोकांमध्ये जागृती करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांना समजून सांगावे: स्वच्छ पाणी प्या, साबणाने हात धुवा, अन्न झाकून ठेवा, वैयक्तिक स्वच्छता राखा. हेपॅटायटिस ए वॅक्सिन, लस. आता या लसीबद्दल समजून घ्यावा. हेपॅटायटिस ए पासून संरक्षणासाठी हेपॅटायटिस ए वॅक्सिन उपलब्ध आहे. ही लस शरीरामध्ये संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी तयार करते. त्यामुळे भविष्यात HIV संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. लस कोणाला देऊ शकते? हेपॅटायटिस ए वॅक्सिन खालील व्यक्तींना विशेष उपयुक्त ठरू शकते: लहान मुले, वयानुसार, हेपॅटायटिस ए जास्त प्रमाण असलेल्या भागात प्रवास करणारे, ट्रॅव्हलर्स, क्रोनिक लिव्हर डिसीज असलेले रुग्ण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. ज्या व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त आहे त्यांना. आता एक्झाम बूस्टरमध्ये आपण बघूया हेपॅटायटिस ए प्रतिबंधासाठी सर्वात प्रभावी उपाय काय कोणते. सुरक्षित पाणी, व्यक्तिगत स्वच्छता, हात धुणे, योग्य स्वच्छता व्यवस्था, लसीकरण योग्य परिस्थितीत. स्किन कीवर्ड: सेफ वॉटर, हँड वॉशिंग, फूड हायजीन, सॅनिटेशन, हेपॅटायटिस ए वॅक्सिन. मेमरी ट्रिक: वॉश म्हणजे वॉश वॉटर सेफ, अवॉइड कंटॅमिनेटेड फूड, सॅनिटेशन, हँड वॉशिंग अँड वॅक्सिनेशन. मित्रांनो, आता आपल्याला हेपॅटायटिस एचा उपचार, योग्य आहार, प्रतिबंधक उपाय समजले. परंतु काही रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात सादर करू शकतो. कोणत्या गुंतागुंती कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात? MPWने अशा रुग्णांमध्ये कोणती काळजी घ्यावी हे आपण पुढील आणि अंतिम स्टेपमध्ये समजून घेणार आहोत. स्टेप 4मध्ये मित्रांनो आपण कॉम्प्लिकेशन्स, MPW रोल, क्विक रिव्हिजन, MCQ सिरीज, कॉन्क्लुजन हे सगळं पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण हेपॅटायटिस ए बद्दल जवळजवळ सर्व माहिती समजून घेतली आहे. आता शेवटी आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. हेपॅटायटिस एमुळे कोणत्या गुंतागुंती म्हणजे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणून आपली काय भूमिका आहे. हेपॅटायटिस एच्या कॉम्प्लिकेशन कोणकोणते हे समजून घेऊ. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा: हेपॅटायटिस ए झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर गुंतागुंत होत नाही आणि त्या पूर्णपणे बरे होतात. परंतु काही दुर्मिळ रुग्णांमध्ये गंभीर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आता नंबर 1, फुलमिनंट
हेपटायटिस ए ॲक्यूट लिव्हर फेलर ही हेपटायटिस एची सर्वात गंभीर पण दुर्मिळ गुंतागुंत आहे. या अवस्थेमध्ये यकृताचे कार्य अचानक खूप कमी होते. रुग्णामध्ये खालील लक्षणे दिसू शकतात: तीव्र कावीळ, सतत उलट्या, गोंधळलेले किंवा शुद्धीमध्ये बदल, झोप जास्त येणे, रक्तस्राव होण्याची शक्यता. अशा रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण. जर रुग्णाला वारंवार उलट्या होत असतील तर शरीरातील पाणी कमी होऊ शकते. विशेष लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक गंभीर ठरू शकते. प्रोलॉन्ज कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस. काही रुग्णांमध्ये कावीळ अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकू शकते. याला प्रोलॉन्ज्ड कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस म्हणतात. हे गुंतागुंत दुर्मिळ असले तरी परीक्षेच्या दृष्टीने माहिती असणे आवश्यक आहे. स्किन कीवर्ड्स: ॲक्यूट लिव्हर फेलर, डिहायड्रेशन, प्रोलॉन्ज्ड कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस. MPWची भूमिका. आता पाहूया मल्टीपर्पज हेल्थ म्हणून आपली जबाबदारी काय आहे. संशयित रुग्ण ओळखणे. ताप, कावीळ, गळत, लघवी आणि भूक न लागणे अशी लक्षणे असल्यास व्यक्तीची लवकर ओळख करणे. आरोग्य शिक्षण देणे. लोकांना समजून सांगावे. सुरक्षित पाणी पिया, शौचानंतर हात धुवा, उघडे अन्न खाऊ नका, शौचालयाचा वापर करा. साथीवर लक्ष ठेवणे. एका भागात अनेक रुग्ण आढळल्यास त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे. पाणी पुरवठ्याची तपासणी. दूषित पाणी पुरवठ्याचा संशय असल्यास संबंधित विभागाला माहिती देणे. योग्य रेफरल. गंभीर रुग्णांना तात्काळ उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत पाठवणे. बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता MPW आरोग्य सेवा आणि जनजागृती. फायनल क्विक रिव्हिजन. चला मित्रांनो, संपूर्ण हेपॅटायटिस हे फक्त 2 मिनिटात आठवूया. हेपॅटायटिस ए हा हेपॅटायटिस ए व्हायरस HAV मुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा फिकोरल रूटने पसरतो. दूषित पाणी आणि अन्न. दूषित अन्नने प्रमुख स्रोत आहे. व्हायरल पोर्टल वेनद्वारे यकृत जाऊन हेपॅटायसाइट्समध्ये वाढतो. शरीराची प्रतिकारशक्ती संक्रमित पेशींवर हल्ला करते. बिलिरबिन वाढल्यामुळे कावीळ होते. कन्फर्मेटरी टेस्ट: anti-HAV IgM. उपचार: सपोर्टिव्ह केअर, प्रतिबंध, सुरक्षित पाणी, स्वच्छ हात धुणे आणि योग्य परिस्थितीत लसीकरण. एक्सपेक्टेड MCQs. प्रश्न 1. हेपॅटायटिस एची सर्वात गंभीर गुंतागुंत कोणती? B. ॲक्यूट लिव्हर फेलर. प्रश्न 2. हेपॅटायटिस एमध्ये उपचाराचा मुख्य आधार काय आहे? उत्तर C. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट. खालीलपैकी हेपॅटायटिस ए प्रतिबंधासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? B. उत्तर B. सुरक्षित पाणी आणि हात धुणे. हेपॅटायटिस एचा कन्फर्मेटरी टेस्ट कोणता? उत्तर C. anti-HAV IgM. हेपॅटायटिस ए मुख्यतः कोणत्या मार्गाने पसरतो? फिकोराइड रूट. म्हणजे उत्तर C. मित्रांनो, यासोबत हेपॅटायटिस ए संसर्गजन्य कावीळ ही संपूर्ण मालिका पूर्ण झाली. या मालिकेमध्ये आपण शिकलो हेपॅटायटिस ए म्हणजे काय, त्याचा कारक विषाणू, पॅथोजेन्सिस, लक्षणे, निदान, लॅबोरेटरी टेस्ट, उपचार, योग्य आहार, प्रतिबंध, लसीकरण, कॉम्प्लिकेशन, MPWची भूमिका. जर तुम्हाला ही मालिका उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करा. पुढील वॉटरबॉर्न डिसीजच्या नवीन भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद. थँक्यू.